सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी चलना आइटम है, तेरा रुकना आइटम है, दिल चुराना आइटम है। आइटम क्या चल रहा है, क्या देख रहा है? हा? कुछ भी नाही। बरं ते हे आपलं लक्षात आहे ना? काय विसरलास? काय विसरलो? अरे आपलं सिक्रेट रे. हा ते आहे लक्षात. आहे ना? हो. बरं सगळ्यांना सांगितलंस ना? नाही सांगितलं. का? का काय बाबा, तुम्हीच म्हणालात कोणाला सांगू नको म्हणून. गुड. नाही नाही, मी तुला जरा टेस्ट करत होतो. म्हटलं नेहमीप्रमाणे तू सगळ्यांना सांगून मोकळा झाला असेल. हळूच जाऊन आबांच्या कानात पुटपुटणार तू. काय पुटपुट वगैरे काय नाही. सिक्रेट म्हणजे सिक्रेट. आबांना पण नाही सांगणार. हळू. हे बघ, आबांनी ऐकलं ना तर मागच्या वेळेसारखा गैरसमज करून घेतील ते. बाबा माझ्या मनात ते झालं होतं. आणि हे बघ, आता झोपायला जा, नाही तर तुला इथे बाहेर बघतील आणि आबा बाहेर येतील. मग तुझ्याशी गप्पा मारत बसले की सगळी बोंब. आणि हे बघ, पूजेचं सामान आणून ठेवायचं, ते वरती फ्रीजवर ठेवायचं, कोणाला कळू द्यायचं नाही. आईला तर अजिबात कळू द्यायचं नाही. कळलं? हात मिलाव. यस. तुम्ही चालत राहा ना. चला एक मिनिट. हळूहळू इकडे 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 लेफ्ट साईडला इकडे लेफ्ट साईडला. चला 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 इकडे इकडे पडला होता बघा मागे. हळूहळू एक मिनिट. 1 2 3. आपली गाडी आहे, बाबांनी घेतली. आपली गाडी? हो. काय आहे? आपली आहे? अगो बाई, बघितलं का आबा? मला खरंच नाही वाटत आहे. काय आहे हे? असं बाई पद्धत आहे का सरप्राईज देण्याची? धक्का बसेल एखाद्याला. आबा बघितलं का? छान आहे, पण तुम्ही आम्हाला काही पत्ता सुद्धा लागू दिला नाही का? मग सरप्राईज होतं. अरे वा वा वा, सुंदर गाडी आहे. हा प्रशस्त आहे, प्रशस्त. एक मिनिट, मी आलेच. आता मला कळलं ती त्या कालपासून काय तयारी चालली होती. या किचन मध्ये फ्रीज वरती. हो हो आणते आणते. हो तुम्ही वाजून काय बघता? नारळ आहे काय? चांगली मजबूत आहे. मजबूत आहे. कितना मी मार. यस यस प्लीज या तुम्ही. अहो इथं बाई इकडे इकडे. यस सर प्लीज. यस. आवडली का गाडी? आधी पाया पडा आणि मग हॉर्न वाजवा. पाया पडा. आबा हे पूजेचं आणलंय सामान. तयारी यांनी केली होती कालच. बाहेर येते का आबा? टिपऱ्यांचं घर आहेच ना? टिपऱ्यांचं घर. घर आहे पण सगळे टिपरे बाहेर आहेत. काय रे? हे कुरिअर आलंय. हा बघू ते. गाडीला हार वगैरे घालायची तयारी करून ठेवली तुम्ही काल. आबा कुरिअर कोणाचं आलं बघ जरा. काय ते कोणाचं आहे? कोणाचं आहे? काय? अरे हो बघते, असं काय करतोस तू? अगं बाई, शलाकाचं ग्रीटिंग आहे. आपल्या घरात नवीन गाडी आल्याबद्दल सर्व टिपरे कुटुंबियांचं अभिनंदन. अगं बाई,
म्हणजे काय तिला तुम्ही तिला कळवलं आधीच घेणार म्हणून गाडी? अगं ती आता नाहीये ना इथे, खूप लांब आहे ना आपल्यापासून. बघितलं का आबा? बघितलं, फक्त आपण दोघे राहिलो होतो, बाकी सगळ्यांना माहितीये. हिलाही हजारो मैलांवर आहे तिकडे, साता समुद्रापलीकडे, तिला ठाऊक होतं. श्यामल, आज ती असती तर नाचली असती नुसती. हो खरंच आहे. चला आपण पूजा करून घेऊया. चला, ते त्याकडे. हे खरं आहे, बाळा. आबा या तुम्ही जरा आबा या. इकडे. इकडे पुढे. नाही, आधी हळद कुंकू वाहून घे. तुम्ही बघा ना. कुठे घालायचं हार त्या? थांबा थांबा, हे तोडरे मध्ये. चालेल ना इथे चालेल ना? हो हो हो. 2 खिळे ठोके. कुठे घालायचं? तिकडे घ्या ना, तिकडे लांब घ्या ना, मोठा. हे चालेल ना रे? तिकडे घ्या ना. टाकू ना अक्षता? इथे टाका, आतमध्ये नको टाकूस. हा नाही तेच विचार. फारच छान आहे. हा एक ग्रीटिंग असं काय तुम्ही काही पत्ताच लागू दिला नाही? सरप्राईज होतं ना हे सगळं. हो. तिथलं मदत करू नका काही. केवढ्याला पडली विचारायचं का? पण आता ही ठेवणार कुठे? ठेवायची नाही, फक्त तू असं कर आणि आतमध्ये घेऊन जा. रोज धुण्याची माझ्या मागे नाही हा. नाही, ते सगळं बघू. बरं हे घ्या फुलं वाहा. हा. आबा या. या या. गणपती बाप्पा. अरे बघतायत सगळे. नवी यारी घेतली. आबा, फुलं वाहता? ए, नारळ नारळ. आबा नारळ. इथं बसायला. आबा काय करते? शिर्या, हे जरा धर. द्या. ए, नारळ आबाना दे, आबाना दे. हो त्यांची गडबड. पुढे आबा, नाही, नाही, ते- ते- काय करता आबा? इथे इथे खाली खाली. खाली खाली. पुढे जा. हो. फुटेल का? एक दगड आणशील का? हा ये इधर. का मिनिटं आणतो. केवढ्याला पडली विचारायचं का? 15,000ला पडली. अगं बाई ऐकलं तुम्ही आबा? चांगले कलर वगैरे छान मिळाला. बरं झालं श्यामाला बरीच वर्ष शेखरची इच्छा होती गाडी घ्यायची, ती पूर्ण झाली. बरं चांगलं झालं. आबा तुम्ही पण चालवत ना गाडी? मी एक जुना फोटो बघितलाय बघा, सरपोतदार होते, दगड. ते जावई पण आहे. आणला हे बघत ना. या आबा या. फोडू हा फोडा. काँग्रेस शेखर. अरे गाडी पाहिजेच रे. थँक्यू. गाडी असलं की कसं मस्त फॅमिलीला घेऊन कुठेही जाता येतं विकेंडला. अरे तेवढ्यासाठी तर घेतली. आणि शिवाय आता आबांचंही वय झालं रे, त्यांना कुठे बस ट्रेन मधनं घेऊन जाणार नाही. अरे त्यासाठीच म्हणालो मी. आणि गाडी पाहिजेच रे. आणि तुमची फॅमिली सुद्धा आहे ना गाडीत मावणारी आहे. हो तेही आहेच. काय रे शेखर, ऑफिस मध्ये कधी आणतोस गाडी? अरे नाही रे, काय माहितीये का, ट्रॅफिक मध्ये चालवायला मला जरा टेन्शन येतं. कॉन्फिडन्स नाही ना. कधीची आहे रे गाडी तुझी? कधीची म्हणजे माहित नाही का. हे माहित नाही, तू बघितलं नाहीस? नाही, मला त्यांनी दाखवलं सगळं, पण मला आता नक्की आठवत नाही. हे शेखर, नवीन कायदा आलाय. 12 वर्षापूर्वीच्या गाड्या रस्त्यावरून धावू देणार नाहीत, प्रदूषण वाढतं म्हणे. काय सांगतोस काय तू? मग बघ एक काम कर, काय काळजी करू नको, गाडीत RC बुक असेल ना त्याच्यावर मिळेल तुला. मला यातलं काहीच माहिती नाही. मी आता फोन करून बघतो ना कोण. हॅलो. हा श्यामल, अगं मी बोलतोय. श्यामल एक काम कर, हा हे बघ, आपली गाडी उघड आणि तिथे त्या डॅशबोर्डच्या तिथे आपला RC बुक ठेवला असेल ते जरा घेऊन ये ना पटकन. हा मग तुम्ही होल्ड करता का परत करताय? मोबाईल वर आहात ना? मी बरोबर, मी 1 मिनिट थांबा जरा. गेली आणायला गेली. तर काळजी करू नको रे, तुझा मित्र आहे ना तो काय तुला फसवणार नाही. हा काय ग? नाही हो, कुठे असतं ते? अगं श्यामल असं काय करतेस? एक मिनिट शेखर, आता नको रे, नंतर बघ ना. उगाच मोबाईलचं बिल कशाला वाढवतोयस? हा श्यामल, हा राहू दे आता, मी नंतर घरी आल्यानंतर बघतो काय ते. ओके ठेव. हे बघ शेखर, RC बुक वर कधीचं मॉडेल आहे ते बघ. आबा उत्तम झालं, अगदी उत्तम झालं. म्हणजे शेखरनी गाडी घेतली हे फार उत्तम झालं. सेकंड हँड तर सेकंड हँड, मी तर म्हणतो सेकंड हँड गाडीच आधी घ्यावी. म्हणजे काय की एकदा सराव झाला व्यवस्थित की मग नवीन घ्यायची. बरोबर अगदी. आणि सराव होत नाही तोपर्यंत मग इथं टेकली तिथं चेपली असं होणारच. आबा जजमेंट नसतं ना, म्हणून. बरं मॉडेल कुठलं आहे? मॉडेल
काय माहिती आहे मला. नाही म्हणजे काय आहे, 92चं किंवा त्याच्या आधीचं नसलं म्हणजे मिळवली. काय असं का म्हणत? तो नवीन नियम निघालाय ना कुठला? की ते 92च्या आधीच्या गाड्या सगळ्या स्क्रॅप करणार आहेत. स्क्रॅप? हो म्हणजे हे प्रदूषण रोखण्यासाठी. हा शाबास शाबास. असं काहीतरी केल्याशिवाय प्रदूषणाला आळा बसणार नाही. ते सगळं ठीक आहे हो आबा. हो. अहो पण या भानगडीत आमच्या जावयाच्या दोन्ही गाड्या भंगारात गेल्या म्हणून म्हणतोय. का का का? अहो, तो नियम आल्यापासून सगळेजण आपापल्या जुन्या गाड्या विकायला निघालेत. अहो भंगारात 5,000 येण्यापेक्षा 10-12 हजारात कोणाच्या तरी गळ्यात पडून मोकळं व्हायचं. अरे कर्मा, आता कळलं शेखरला 15,000मध्ये गाडी कशी मिळाली ते. काय काय म्हणताय बा? काही नाही काही नाही. मी जरा विचार करत होतो शेखरला कोणी फसवलं तर नसेल ना. काहीतरीच तुमचा आबा. अहो शेखर काय इतका अडाणी आहे का? हे बघा त्यांनी सगळं व्यवस्थित बघूनच घेतली असणार. ते बरोबर आहे पण काळजी वाटत राहते. तुम्ही वाचलत नव्हतं का पेपर मध्ये? अगं मला काहीच माहिती नाही. काय माहित नाही बाबा? पेपरात बातमी आली तेव्हा तुम्हीच वाचून दाखवली होती मला. कोणी? मी? हो. मी तुला वाचून दाखवली होती ना? हो. मग तुला हे मला सांगता आलं नाही? काय ओरडताय का तुम्ही त्याच्यावर? काय अहो काय झालं? अरे शेखर, तू हे काय झालं काय मी बघितलंस का तू ते? हो बघितलं. हा मग हरकत नाही. ते खारकरांनी मला घाबरवलं. म्हणाले की शेखरला स्वस्तात मिळाली म्हणजे गाडी स्क्रॅच मोडली असणार. नाही आबा बरोबर बोलतायत खारकर काका. अरे कर्मा, म्हणजे गाडी भंगारात गेली? अहो अजून नाही गेली, 1.5 महिना बाकी आहे. काय सांगतोस काय? हो म्हणजे गाडीला 12 वर्ष व्हायला अजून 1.5 महिना बाकी आहे. पण काय रे शेखर, तुला ही गाडी जेव्हा मिळाली तेव्हा तुला कल्पना नव्हती? अहो नाही हो आबा. मग आणि यांनी सांगितलंही नाही मला. तुम्ही ओरडू नका बरं त्याच्यावर. याच्यावर कशाला ओरडताय? मी तुला सांगितलं होतं ना. काय काय? अरे तुझा तो मित्र, त्याच्या टुरिस्टच्या गाड्या आहेत, तू त्याला विचारून मला सांगायला नको का? तुम्ही सांगितलं कुणाला सांगू नको म्हणून. अरे गडवा ते घरच्यांना सांगू नको म्हणाला तुम्ही. मी काय म्हणतो ते झालं ते झालं. हा ते वाद घालण्यात काय अर्थ आहे? हो मी तेच म्हणते. आता चूक झाली आहे ना, म्हणजे कुणाची ही चूक झालेली आहे त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायला नको का? हा का चिडचिड करत राहणार आहात तुम्ही? आता ही चूक दुरुस्त करायला नको का? अरे काय दुरुस्त करणार श्यामल? मला काय वाटतं की प्रत्येकानं प्रयत्न करायला हवा. तुमचं काय म्हणणं आहे? 15,000 गेले. ओ, बुडाले कसे पैसे. गेले? एक मिनिट, नाही बुडाले. बाबा आपण गाडी विकू ना ती. तू काय वेडा आहेस? लोक इतके मूर्ख आहेत? का नाही? तुमच्या मित्राने तुम्हाला विकली ती. अरे बाबा तू जा तिकडे. प्रत्येकानं आता तिकडे बसू नको. वरती काच फुटेल ती. प्रत्येकानं आता प्रयत्न करायला हवे. यश मिळेल किंवा मिळेल, प्रयत्न करत आहे. मी करतो, मी बघतो काय. तू जा आता. शिर्या तुम अहो तुम्ही काय त्याच्या मागे लागलात? त्याची काय चूक आहे? मी पण बघतो प्रयत्न करून. काय होऊन बसलं? मला काय वाटतं, मी सुद्धा बघतो काय ते कसे बघतात ते. म्हटलेलंच आहे की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. हो मला जरा प्यायला थोडं तेल दे. काय? पाणी दे पाणी. हो अरे शिर्या शेठ. अरे मनोज शेठ बोला साहेब. नाही सॉरी तुला उशीर होत असेल ना, जा तुझा. अरे उशीर कसला साहेब? तुम्ही एवढी प्रेमाने हाक मारली आणि मी नाही थांबलो असं होईल का? नाही तरी पण तुला उशीर होत असेल. नाही जिमखान्यात कोणी नाही येणार 2 वाजेपर्यंत. अच्छा म्हणजे आज मजा आहे एकंदरीत. बरं गाडीची पार्टी कधी देतोयस? अरे पार्टी कसली, सगळा लोचा झालाय. लोचा झाला? आता काय लोचा? अच्छा तुला पार्टी नाही द्यायची ते सांग. नाही उगाच थूक लावायचे धंदे नको करूस, तेव्हाच एवढा गोड बोलतोयस बघतोय मी. अरे मनोज शेठ घरात गाडी घेतली, कुणाला आवडलेलं नाही का? अरे बाबा म्हणाले गाडी घ्यायची तर नवीन घ्यायची, जुनी कशाला घेतली? अच्छा मग आता? मग काय बाबा म्हणतात विकायची गाडी. विकायची? हो रे. बरं कितीला घेतली होती गाडी? 20-25 ला काहीतरी घेतली असेल. बापरे 20-25. पण ते म्हणाले की मनोजला वगैरे हवी असेल तर आपण देऊ, 15 मध्ये देऊ. असं म्हणाले? 15 मध्ये. हो 15 असं म्हणाले? 15 म्हणजे घे ना, म्हणजे आपल्या ग्रुप पैकी किंवा तुला हवी आहे का? मला
छे काहीतरीच काय अजून नोकरीचा पत्ता नाही गाडीमध्ये काय पाणी टाकून चालव. तुला कशाला तुला काय नोकरीची गरज काय अरे हॉटेलवाल्याचा जावाई आहेस तू. त्याला अजून 3 महिने बाकी आहेत शिर्या शेठ. त्याला वेळ आहे अजून आणि झाल्याच बरोबर कसं म्हणजे लग्न झालं की लगेच 2-3 गाड्या घेऊन टाकू ना लॉट मध्ये. माझ्याकडे फक्त 1.5 महिना आहे. कसला विचार करतोयस? नाही काय नाही काय नाही. बरं चल संध्याकाळी भेटूया मग. काय भेटूया काम धंदे नाहीत काय. चल खारकर तुमचा अंदाज बरोबर ठरला. कसला बाबा? गाडी बदलता. म्हणजे ती भंगारातली अजून निघाली नाही पण काही दिवसांनी निघेल. पण पैसे बुडले. का आबा शेखरला म्हणावं तू 15 मध्ये घेतलेस ना अरे मग 10,000 कुणाच्या तरी गाड्यात मारून मोकळा हो. पण म्हणजे खारकर 5,000 बुडणार. आबा अहो आता 15,000 बुडण्यापेक्षा 5,000 बुडालेले बरे. हो ते आहेच. हो ते आहेच पण कुणाच्या गळ्यात मारणार गाडी. मला नको हे तुम्ही सुचवा. मी काय म्हणतो आबा हा विषय तुम्ही आपल्या नेण्यांकडे काढा. त्यांच्या भाच्याला सेकंड हँड गाडी घ्यायची. पण तो सुद्धा हुशार निघाला तर काय आबा तो ती गाडी कोकणात नेणार आहे. त्याचा आंब्याचा बिझनेस आहे. टुरिस्ट म्हणून सुद्धा वापरेल. हो तिकडे काय काहीही चालतं. आबा हे नियम आहेत ना ते फक्त मुंबई पुरते. बरोबर आहे. आज आपण संध्याकाळी विषय काढूया. हो पण आबा गाडी विकण्याचं कारण काय सांगायचं? नाही मी सांगितल्याचं सांगू नका. तुम्ही सुचवा ना मला कारण काय सांगू. कारण पण ते पटायला हवा. मला एक सांगा खारकर नेण्यांचा भविष्यावर विश्वास आहे का? भविष्यावर आहे ना. सापडलं कारण. काय ज्योतिषानं शेखरला सांगितलंय की 2 वर्ष तरी गाडी चालवू नकोस. चालवू नको ठीक आहे हो पण ते विचारतील मग ड्रायव्हर का ना ठेवत मग काय सांगणार. त्यापेक्षा वाहन घेऊच नको असं ज्योतिषांनी सांगितलंय असं सांगायचं त्यांना. बरोबर वाहनापासून धोका आहे. गाडी खपल्याशी कारण. कुणाला सांगता का सांगतो. अरे कुठला जुना शर्ट घालून आलायस ऑफिसला आज? जुना शर्ट दिसतो तुला? अरे बघ ना शेखर यार कालच धुवून ठेवला. आज चांगली मस्त इस्त्री केली होती. बघितली काय अवस्था झाली? बघितलं कशामुळे? अरे बसने आलो ना. बसच्या मागे धावून अरे मग ट्रेनने का नाही येत तू? ट्रेनने तिकडे तर फाटतील कपडे. ते म्हणतात तेच बरे बसने. अरे मग एसी बसने यायचं ना. बसने यायचं नाही ते काम कर गुरु तू एक गाडी घेऊन टाक. गाडी? एसी बस पेक्षा स्वस्त नाही का पडणार? चांगली आयडिया चांगली आहे. मग पण परवडणारी नाहीये. बरं ठीक आहे तुझं बजेट काय मला सांग. कसलं बजेट विचारते? काय असणार माझं बजेट? 20,000. दिली चल गाडी. ब्रँड न्यू आहे माझी. ब्रँड न्यू म्हणजे आता मी घेतल्यापासून 1-2दाच वापरली नाही का ती गाडी? शेखर 12 वर्षाचा नियम तुला मी सांगितला आणि माझ्याच गळ्यात मानतोय गाडी. सचिनला पटवूया. हा चालेल. ते पण त्याला पण मी बोललोय वाटतं. हुशार आहेस. चल थँक्यू. खरं तर तुला सांगायला हरकत नाही. आई म्हणाली होती शलाकाला सांगू नकोस तरीही सांगतोय. आता काय करणार? गाडी विकायची मोहीम हाती घेतली आहे. सगळे
मिळवून गिराईक शोधतोय. मी इकडे शोधू का? ऐशपदी मंदच राहिलीये. हे अँटिक पीस म्हणून घेतील. शेखर काय झालं काय रे? हा म्हणजे त्याचं काय आबा मी आलं माझ्या लक्षात. मी सुद्धा प्रयत्न करून मोकळा झालो. म्हणजे काही झालं नाही हे सांगायची गरज नाही. आबा माझं पण तेच झालंय. म्हणजे 15,000 रुपये आपल्या अक्कल खाती गेले असं समजून त्याला विसरून जायचं. नाही ना आबा, ते नाही जमणार. अहो 15,000 जमणार नाही म्हणजे काय? 15,000 तर गेले. आता त्याच्यावर दुःख करून चिडचिड करून काय फायदा आहे का? हे काय 50,000ची नाही, लाख मुलाची मनशांती घालवून बसायचं का मला सांग? अहो पण आबा मग करायचं काय? मला एक सांग शेखर, गाडी भंगाला द्यायला 1.5 महिना आहे ना. तोपर्यंत आपण गाडी उपभोगूया. कबूल? काय? यस, एकदम कबूल. हो अगदी बरोबर. आता 1.5 महिना ऐश करायची. 1.5 महिना आपण गाडीतनं फिरून घेऊ. येस येस. दिवस रात्र आपण गाडी चालवू. काय वेळ आहेस काय? पेट्रोल कोण भरणार आहे? तू भरणार आहे? ठरवायला आहे. कुठे जायचं? कुठे? गिरगाव चौपाटीला. चौपाटी गाडी गिरगाव का? गाडी तू चालवायची नाहीये शाबूत राहायचं कळलं ना? आपण एक काम करू, आपण लोणावळ्याला जाऊन येऊ, नाही तर कारल्याला जाऊ. तिथपर्यंत गाडी जाताना मी चालवणार. अरे नाही रे बाबा, ते अरे नाही, एक्सप्रेस वे वरती तू चालवायची नाही. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.